सुरुवात झाली असे सांगतात. अपार सुखाची ठेव संतांच्या हृदयात अखंड अनुभवच नांदत असतो. मग बाह्य परिस्थिती काहीही कशीही असो, त्या अनुभवाचा रम्यपणा नित्य आकर्षित करणारा असतो. श्री माऊली म्हणतात की ऐशी रम्यपणाची थोडी तो रम्यपणा श्रेष्ठ असतो. याचे कारण असे की त्या रम्यपणाचे आकर्षण स्वर्गातल्या देवतांनाही असते. देवतांना जर मोक्ष मिळायचा असेल तर मनुष्य रूपाने पृथ्वीवर जन्माला यावे लागते. त्यानंतर त्यांच्यावर संतांची, महात्म्यांची किंवा श्री भगवंतांची कृपा व्हावी लागते. मग कुठे साधना करून ते मोक्षाला प्राप्त होऊ शकतात. म्हणून देवतांना सुद्धा मोक्ष सुखाचे मोठे आकर्षण असते. गोपाळ कार्याच्या प्रसंगी तो काळा खाऊन झाल्यावर देवांनी आपल्या सर्व सवंगड्यांना सांगितले की आता उष्टे हात फडक्याला पुसायचे नाहीत, नदीमध्ये धुवायचे नाहीत. आपले हात ज्या जागी कुठलीही देवता नाही अशा जागेलाच पुसायचे. कारण ते विशिष्ट स्थान जर सोडले तर मानवी शरीरात सर्वत्र देवता निवास करून असतातच. त्या देवता सुद्धा मोक्ष सुखासाठी आसुसलेले असतात. श्री भगवंताच्या प्रसादासाठी आसुसलेले असतात. श्री संत तुकाराम महाराज यासाठी सांगतात की गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा. हे भक्ती सुख आत्मसुख अत्यंत थोर असते. त्या सुखाला अंतपार नसतो. ते केवळ संतांच्या कृपेनेच मिळते. म्हणून ज्या ज्या देवतांना या भक्तिसुखाची आत्मसुखाची इच्छा झाली ते पृथ्वीवर जन्माला आले आणि त्यांनी ते सुख अनुभवले. श्री भगवंतांना देखील हे भक्तीचे सुख घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून ते हे अवतार घेऊन येतात आणि सद्गुरूंना शरण जातात. रामावतारात महर्षी वसिष्ठांना ते सद्गुरू म्हणून शरण गेले. कृष्णावतारात सांदीपनी ऋषींना शरण गेले. खरे तर देवांना कुणाला सद्गुरू म्हणून पुकारण्याची काय गरज होती? त्यांना काय आपण परब्रह्म आहोत हे माहीत नव्हते? जरी त्यांना ते ठाऊकच होते तरी ते मनुष्य रूपाने आलेले असल्याने त्यांना मनुष्यांप्रमाणेच वागणे भाग होते. सद्गुरू कृपेनेच अनुभव. पृथ्वीवर श्री भगवंताची वैष्णवी माया कार्यरत असते. या मृत्यूलोकीचा असा नियम आहे की श्री भगवंतांची जी ती विचित्र वैष्णवी माया सद्गुरूशिवाय अन्य कोणी दूर करू शकत नाही. सद्गुरू जेव्हा ती माया दूर करतात तेव्हा आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. त्याशिवाय नाही. श्री संत तुकाराम महाराज याच कारणाने त्यांच्या एका अभंगात असे म्हणतात की श्रीराम जय राम सर्वही म्हणती परिते रसे राम कैसा कैसा राम विचारून पाहे तरी तू फळ होय जन्म तुझा. सुत दशरथाचा रामा काळचा अनादि काळाचा आत्मा राम. श्रीराम जय राम असे नाम अनेक जण घेतात, पण तरी ते राम कसा आहे ते सांगतात का? राम कसा आहे याचे चिंतन करून साधनेने त्याचा अनुभव घेतलास तरच तुझा जन्म सफल होईल. अरे तू ज्या श्रीरामाचे नाम घेत आहेस ते कालचे दशरथ पुत्र होते. अनादी कालापासून असलेला आत्माराम तुला कळला का? श्री महाराज पुढे म्हणतात, अहो तुमची गोष्ट बाजूला ठेवा. श्री भगवंत जेव्हा रामरूपाने जन्माला आले तेव्हा त्यांची हीच कथा होती. त्यामुळे ते पुढे सांगतात की जरी श्रीराम ठावाचा तरी का शरण जाता वसिष्ठाची तुका म्हणे राम तुझा तुची पायी विचारून घेई गुरुमुखे. अरे श्रीरामांना जर माहीत असते की आत्माराम कसा आहे, त्यांना जर तो अनुभव असता तर ते सद्गुरू वशिष्ठ ऋषींना शरण कशाला गेले असते? पण ते त्यांना शरण गेले कारण त्यांना अनुभव हवा होता. म्हणून तुझा राम तूच आहेस हे सद्गुरू कृपेने सद्गुरू मुखातून नीट जाणून घे. भक्ती सुखाची आस. आपला अनुभव हा अनुकृपाने प्रगट होत असतो. त्या प्रगतीकरणाच्या उत्कट आवडीलाच भक्ती असे नाव आहे. त्या भक्तीच्या सुखासाठी सर्व संतजन आस्वावलेले असतात. ते सुख थोड आहे. त्या सुखापुढे बाकी सगळे काही तुच्छ आहे. म्हणूनच
श्री संत तुकाराम महाराजांनी छातीठोकपणे देवाने सांगितले आहे की गुण गाहीर आवडी याची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. आम्हाला जन्माला घालायचे असेल तर अवश्य घाला, पण त्या जन्मातही सत्संग मात्र द्या. त्या सत्संगामध्येच आम्हाला आनंद आहे. तुमचे गुण आवडीने गाण्यातच आमचे सगळे सुख आहे. श्री माऊली येथे सांगत आहे की अभ्यासाची आपल्यात करी हृदयात अनुभवरी आईची रम्यपणाची थोरी अखंड जेथ. जेथ याचा अर्थ ज्या स्थानांमध्ये संतांचे महात्म्यांचे तप झाले आहे तेथे तेथे शक्तीच्या आवेगाने येणारा अनुभव रम्य असतो, शिवाय तो अखंडही असतो. साधनेला बसण्यासाठी जे स्थान बघायचे असते त्या स्थानाचे हे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य श्री माऊलींनी येथे सांगितले आहे. स्थान महात्म्याचा अनुभव. परमपूज्य सद्गुरू श्री मामा या संदर्भात त्यांचे एक हकीकत सांगत असतात. त्या हकीकतीतील काही भाग प्राणसंकर्षणाच्या संदर्भाने मी पहिल्या प्रवचनात सांगितलेलाच आहे. ते सांगत एकदा तपश्चर्या करता म्हणून फिरत फिरत आम्ही हिमालयात गेलो होतो. हरिद्वारच्या वरच्या बाजूने गेल्यानंतर आम्ही एका प्रचंड वृक्षात एक माणूस न्हावे एवढी सुंदर प्रशस्त फुल डोळी बघितली आणि का कोणाष्टो पण तेथेच बसावेसे वाटायला लागले. पुढे आणि का त्या स्थानी त्यांना आलेली अनुभूती सांगताना ते म्हणाले की मग ते त्या डोळीमध्ये शिरले आणि तिथे बसल्या बसल्या त्यांचे भान हरपायला लागले. ते किती दिवस त्या अवस्थेत होते हे त्यांनाही कळले नाही. ते ज्या दिवशी त्या डोळीत शिरून बसले तो अमावस्येचा दिवस होता आणि एक संपूर्ण पंधरवडा ते त्यांच्या अवस्थेमध्येच होते. त्या अवस्थेतून अर्धवट भानावर आल्यानंतरचे व परमपूज्य श्री मामांनी केलेले वर्णन अतिशय सुंदर आहे. ते म्हणाले होते आमचे डोळे उघडले त्यावेळी बाहेर चंद्र माथ्यावर आलेला होता. सर्व दूर पौर्णिमेचे टिपूर चांदणे पडलेले होते. हे चांदणे असून सगळीकडे श्री भगवंताचाच मधुर प्रकाश भरून राहिलेला आहे असे वाटत होते. आमच्या वृत्ती ऊर्ध्व झाल्या होत्या. त्या जागेचा येता येत नव्हता. समस्त वातावरणात सर्वत्र एक दिव्य नाद भरून राहिलेला आहे असा अनुभव त्यावेळी आतून येत होता. असा अनुभव, असा दिव्य नाद, श्री भगवंतांचा अद्भुत प्रकाश हे सारे अखंड असते. याचे काहीही खंड पावणार नाही. तो अनुभव खंड केव्हा पावतो तर तुमच्या वृत्ती जेव्हा त्या अनुभवापासून बाजूला होतात तेव्हा. तोपर्यंत अनुभव अखंडच असतो. अनुभव म्हणजे भाव मेलन. संगीतामध्ये एखादे वाद्य स्वराला लावणे असा एक प्रकार असतो. विज्ञानाचा असा एक नियम आहे की सूर एकमेकांशी जुळले, त्यांची फ्रिक्वेन्सी जुळली की त्यांच्या मेलनातून एक तिसरा सूर आपोआप प्रगट होतो. तो सूर दोन समान वारंवारतेच्या सुरांच्या मेलनाने तयार झालेला असतो. प्रत्यक्षात तो तिसरा स्वरही वातावरणामध्ये स्पंद पावतच असतो. फक्त अशा दोन सुरांच्या एकत्रित स्पंदनाने तो प्रगट होतो एवढेच. तसा सिद्धस्थानामध्ये अनुभव असतोच, पण तो प्रगट होण्यासाठी तुम्हाला त्या स्थानाच्या स्वराशी जुळणारा सूर लावावा लागतो. म्हणजे तेथील अनुभव जर तुमच्या हृदयात प्रगट व्हायचा असेल तर तुमचा भाव आणि त्या स्थानाचा भाव हे एकमेकांशी जुळावे लागतात. ते जुळले की तो अनुभव विनाविलंब प्रगट होतो. म्हणून श्री माऊली सांगतात की ऐसी रम्यपणाची थोरी अखंड जेथ. त्या स्थानी नांदणारा
महिमा तर तेथे अखंड असतोच आणि तो थोरही असतो. पण तुमचे आणि त्या स्थानाचे भावमेलन झाल्याशिवाय तो अनुभव प्रगट होत नसतो. म्हणूनच सिद्धस्थानावर जाताना आपल्या मनातले इतर सारे विचार बाजूला ठेवावेत आणि असाच फक्त विचार करावा की या स्थानामध्ये किती तप झाले असते. ज्या संतांचे हे स्थान असेल ते येथे कसे वावरले असतील, आपल्या शिष्यांना त्याने आत्मबोध संपन्न कसे केले असतील, त्या चिंतनानेच तुमच्या मनात विशिष्ट भाव धारणा होईल आणि त्या योगे त्या स्थानातील शांतीचा अनुभव तुमच्या हृदयात आपोआप प्रगट होईल. कथा श्रवणाचा योग याच कारणामुळे आपण जेव्हा कुठली मंदिरे पाहतो, तीर्थक्षेत्रे पाहतो, तपस्थाने पाहतो, तेव्हा आपण त्या स्थानात